वरुड वुमेन्स मेडिकल असोसिएशन तर्फे आयोजित महिलांची वेगाने चालणारी स्पर्धा उत्साहात संपन्न। शेकडो महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद। झुंबा डान्स करून कार्यक्रमाची सांगता। या बातमीचे प्रस्तुत करत आहेत अभिनंदन अर्बन कोऑपरेटिव्ह बँक शाखा वरुड। आता अभिनंदन अर्बन बँकची सेवा वरुड शहरात सुरू झाली असून ग्राहकांसाठी एक विशेष भेट म्हणून 425 दिवसांची अभिनंदन मुदत ठेव योजना सुरू आहे, ज्यात ग्राहकांना 8.50% व्याजदर मिळणार आहे। विविध कर्ज योजना अल्प व्याजदरात उपलब्ध असून ठेवीवर आकर्षक व्याज मिळणार आहे, तर लॉकर सुविधा देखील उपलब्ध आहे। आमचा पत्ता पोलीस स्टेशन समोर अप्रोच रोड, अभिनंदन अर्बन बँक वरुड। वरुड वुमेन्स मेडिकल असोसिएशनचे होत आहे सर्वत्र कौतुकच कौतुक। जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून वरुड वुमेन्स मेडिकल असोसिएशन तर्फे महिलांच्या फिटनेसचा विचार करता वेगाने चालण्याची स्पर्धा आयोजित करण्यात आली होती। या स्पर्धेची सुरुवात वरुड शहरातील पांडुर्णा चौक परिसरातून झाली असून जयंट चौक मार्गे देवटे स्टाईल तेथून परत IMA हॉल वरुड पर्यंत या स्पर्धेचा मार्ग होता। विशेष म्हणजे या स्पर्धेला शेकडो महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला व शेवट झुंबा डान्स करून या स्पर्धेची सांगता करण्यात आली। याच वेळी बक्षीस वितरण देखील करण्यात आले। आम्ही या ठिकाणचा आढावा घेतलाय, पाहूया। अविनाश बनसोड, अमरावती टुडे न्यूज, वरुड। वरुड वुमेन्स मेडिकल असोसिएशन तर्फे जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून फास्ट चालण्याची स्पर्धा महिलांच्या फिटनेसचा विचार करता वरुड शहरामध्ये आयोजित करण्यात आलेली होती। खरं तर या स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद वरुड शहरातील महिलांचा मिळालेला आहे। आपल्यासोबत काही या ठिकाणी वरुड वुमेन्स मेडिकल असोसिएशनच्या काही पदाधिकारी आहेत। मॅडम, कुठला उद्देश होता की महिलांसाठी वरुड शहरात आगळीवेगळी ही स्पर्धा घेण्यात आली? महिलांच्या आरोग्याचा विचार करून आम्ही ही स्पर्धा घेतली आणि याचं आयोजन इंडियन मेडिकल असोसिएशन, वुमेन्स विंग, निमा असोसिएशन, होमिओपॅथी असोसिएशन आणि डेंटल असोसिएशन या सर्व जे मेडिकल प्रॅक्टिस वरुडमध्ये करतात, या सर्वांच्या संयुक्त विद्यमाने वरुडवासियांच्या महिलांच्या आरोग्याचा विचार करून आम्ही ही स्पर्धा आयोजित केली। मॅडम, शहरी भागात अशा स्पर्धा होतात, मात्र आपल्या ग्रामीण भागातील महिला थोड्याशा बिचकतात, तर या महिलांना कुठला संदेश द्याल? सर्वप्रथम स्वतःची काळजी घ्या, स्वतःचा विचार करा, स्वतःची तब्येत सांभाळा। आपण फिट तर आपली फॅमिली फिट, आणि म्हणून सकाळी मॉर्निंग वॉकचे फायदे काय आहे हे सगळ्यांनाच माहिती आहे, पण आजूबाजूची कोणी येत नाही, मी एकटा कसं जायचं ह्या भीतीने ग्रामीण भागातील महिला रस्त्यावर येत नाही, आणि त्याकरता आम्ही सर्वांना आवाहन केलं की जितक्या जास्त प्रमाणात महिला बाहेर येतील, मॉर्निंग वॉक करतील, त्याचे फायदे ते स्वतः अनुभवतील आणि त्यानंतर ते आपल्या आरोग्याची काळजी घेतील, म्हणून याचं आयोजन। कुठले कुठले प्राइज ठेवण्यात आलेले होते? आपल्या इथे पहिलं प्राइज होतं देशमुख मॅडमकडनं होतं, 1500 रुपये होतं 25 ते 35 वयोगटांचे। आपल्याकडे असे 3 वयोगट केलेले होते आपण, 25 ते 35, कारण की सगळ्यांना एकत्र नेणं शक्य नव्हतं, सगळ्यांची एनर्जी कमी पडते वयोमानाने। मग 40 ते 50 आणि 50च्या वर, तर असे पहिलं बक्षीस 1500 डॉक्टर कविता मॅडम, दुसऱ्या वयोगटाला 1500चं बक्षीस डॉक्टर बंदे मॅडम आणि जांभळे मॅडम 1500, असे बक्षीस आम्ही ठेवले होते। मॅडम, महिलांना चूल आणि मूलपर्यंत मर्यादित न ठेवता तुम्ही एक आगळ्या वेगळ्या स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे, काय संदेश द्याल इतर महिलांना? ही स्पर्धा विवाहित महिलांसाठी होती, त्यांच्यासाठी सकाळी बाहेर निघणं हे खूप जरुरी आहे। चूल मूल सांभाळून बाया आजकाल हे करत आहे, स्वतःच्या आरोग्याची काळजी घेत आहे। विशेष म्हणजे आजकाल जे जंक फूडमुळे कॅन्सरचं प्रमाण जे वाढत आहे, त्याचं एक अवेअरनेस म्हणून आम्ही हा आज वॉकेथॉन विशेष आयोजन केलेलं आहे, आणि जे सर्वायकल कॅन्सर, ब्रेस्ट कॅन्सर आहे त्याचे प्रिव्हेन्शन मेथड खूप आहे, त्याच्यासाठी आम्ही जागरूकता निर्माण करत आहे, आणि सर्वायकल कॅन्सरवर लस आहे, तर ज्यांना याबद्दल माहिती पाहिजे त्यांनी मला पर्सनली भेटा।
आणि गव्हर्नमेंटतर्फे पण त्या फ्रीमध्ये येणार आहे काही दिवसात. तर याचा अवेअरनेस लोकांना असलं पाहिजे, विशेष करून स्त्रियांना. आणि स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्या. थँक्यू. मॅडम, खूप चांगला प्रतिसाद मिळालेला आहे. भविष्यात वुमेन्स मेडिकल असोसिएशनतर्फे असे विविध कार्यक्रम राबवण्यात येणार आहे का? हो, नक्की नक्की, प्रॉमिस माझं. आपण बघू शकतो वरुड शहरात आगळ्या वेगळ्या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं होतं. वरुड वुमेन्स मेडिकल असोसिएशन तर्फे जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून फास्ट चालण्याची स्पर्धा आयोजित करण्यात आलेली होती. आजचा प्रतिसाद पाहता वरुड हे ग्रामीण राहिलेलं नसून त्याची शहराकडे वाटचाल होत आहे, हे आम्ही आज सिद्ध करून दिलं आहे. आणि आम्ही जिल्ह्याची मागणी करतो, हे पण आम्ही इथे वरुडवासियांकरता मी बोलू इच्छिते. धन्यवाद. या ठिकाणी आयोजकांनी प्रोत्साहन देऊन सर्व महिलांना गोळा करून चांगल्या प्रकारे असा कार्यक्रम आयोजित केला, त्याबद्दल सर्वांचे मी धन्यवाद. काय सांगणार मॅडम, आज वेगळ्या पद्धतीनं आयोजन करण्यात आलेलं आहे. अगदी हा सगळ्या डॉक्टर्स लोकांनी स्तुत्य उपक्रम घेतलेला आहे आणि सगळ्या ग्रामीणच्या महिला ज्यांना कधी फिरायची सवय नव्हती त्यासुद्धा आज उत्साहाने बाहेर निघाल्या आणि इथे उत्स्फूर्त प्रतिसाद आज मिळालेला आहे. आणि महिला दिनानिमित्त आज खूप छान असा कार्यक्रम इथे घेतलेला आहे. धन्यवाद. रोज झुंबा करायला आवडेल का? नक्कीच झुंबा करायला आवडेल. त्याच्यामुळे आरोग्य अगदी फिट राहील. आरोग्य फिट तर आपण कुटुंब चांगल्या प्रकारे सांभाळू शकतो आणि आपल्या घरच्यांचं पण काळजी घेऊ शकतो. आपल्यासोबत सुप्रसिद्ध कवी सौ मंजुषाताई चौगावकर मॅडम आहेत. मॅडम, आज वरुड शहरामध्ये महिलांसाठी आगळा वेगळा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. काय वाटला हा कार्यक्रम म्हणून? खरं तर वरुडकरांचे खूप खूप अभिनंदन की निमा फाउंडेशन, IMA फाउंडेशन, होमिओपॅथी आणि आयुर्वेदिक अशा सगळ्यांनी मिळून हा जो महिलांसाठी कार्यक्रम केला, खरं तर खूप विशेष अभिनंदन आहे की प्रत्येक वेळ वरुडकरांच्या ज्या लेडीज आहेत त्या नेहमी भरघोस प्रतिसाद देतच असतात. आणि आजचा हा कार्यक्रम जागतिक महिला दिनानिमित्त जो आयोजित केला होता, यात प्रत्येक स्त्रीने खूप उत्साहपूर्वक सहभाग दिलेला आहे आणि त्यासाठी नेहमीच सगळ्याच डॉक्टर्स लोकांना ह्या स्त्रियांचा नेहमीच प्रतिसाद लाभत असतो. आज सगळ्या स्त्रिया खूप आनंदी आणि उत्साही दिसत आहे आणि त्यासाठी मी संपूर्ण निमा फाउंडेशन, IMA फाउंडेशन आणि बाकी सगळ्याच मेडिकल असोसिएशनचे खूप खूप अभिनंदन करते आणि त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देते. थँक्यू. या स्पर्धेमध्ये झुंबा डान्स देखील ठेवण्यात आलेला होता आणि आपल्यासोबत झुंबा टीचर आहेत. ताई, तुम्ही रोज महिलांना या शहरी भागात म्हणजेच वरुड शहरात झुंबा शिकवत असतात. कुठल्या अडचणीचा सामना होते? का महिला घराच्या बाहेर निघत नाही? कुठले कारण देत असतात? महिला म्हटलं की प्रॉब्लेम आलेच. महिलांना मुलांची काळजी, नवऱ्यांची काळजी, सगळ्यांची काळजी असते. पण मला असं म्हणायचं की आपण जोपर्यंत आपल्या स्वतःसाठी वेळ काढत नाही तोपर्यंत निघतच नाही. उद्या म्हणता रोजच असं होतं आहे की वेळ निघत असते. त्याच्यापेक्षा आजच करायचं आहे आणि आत्ताच करायचं आहे. आणि आपल्या आरोग्यासाठी झुंबा इतकं आवश्यक आहे, आपल्या पूर्ण तब्येतीसाठी खूप आवश्यक आहे. आणि आपली रोज एक्सरसाइज होते, रोज इतकं फ्रेश वाटते, खूप छान फ्रेश वाटते. आणि जे काही महिलांना जे त्रास असतात ते त्रास पूर्णपणे निघून जाते आणि झुंबा आवश्यक आहे. शहरामध्ये कुठे झुंबा डान्स होतो, शिकवला जातो? मेन रोडला महेश रेडीमेडच्या मागे समाज मंदिर म्हणून आहे, त्या हॉलमध्ये क्लासेस होतात. महिलांचा प्रतिसाद असते रोज तिथे? 12 जणांची बॅच राहते माझी, सकाळी आणि सायंकाळी 2 बॅचेस आहेत. महिलांनी ॲडमिशन केली पाहिजे का? आम्ही आजचा कार्यक्रमाचा शेवटच झुंबाने केला, म्हणजे झुंबा किती आपल्या आरोग्यासाठी उपयुक्त आहे हे नक्कीच सर्वांना कळलं. आणि त्याच्याकरता आम्ही प्रीती महात्मे यांनी खूप छान झुंबा घेतला. आणि मी सर्वांना आवाहन करते की आपल्या आरोग्याच्या दृष्टीने झुंबा म्हणजे पूर्ण फिटनेस आहे. आजकाल योगा, जिम आणि झुंबा हे 3 प्रकार आहे. 3 पैकी झुंबा म्हणजे संपूर्ण शरीराला त्याचा व्यायाम मिळतो, संपूर्ण शरीराचा व्यायाम होतो, आपलं वजन कंट्रोल करतं. म्हणून झुंबाची ॲडमिशन झुंबा प्रत्येकीने करावा आणि त्याची ॲडमिशन प्रीती महात्मेकडे करावी असं मी सर्वांना सांगते.
आता वरुड मोर्शी तालुक्यातील प्रत्येक अपडेट सर्वात आधी तुमच्या मोबाईलवर पाहण्यासाठी आजच आमच्या अमरावती टुडे न्यूज या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि प्रत्येक न्यूज तुमच्या व्हॉट्सअपवर सर्वात आधी बघण्यासाठी आमच्या 93 73 34 73 84 या व्हॉट्सअप क्रमांकावर मेसेज करा आणि ग्रुपला जॉईन होऊन प्रत्येक अपडेट सर्वात आधी मिळवा। वरुड तालुक्यातील प्रत्येक न्यूज शॉर्ट स्वरूपात बघण्यासाठी आमच्या वरुड टुडे न्यूज या Instagram पेजला आजच फॉलो करा आणि रोज अपडेट रहा।